नमस्कार मंडळी. आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मागच्या रविवारी मी जो व्हिडिओ अपलोड केला होता कथेचा, त्याला अनेक लोकांनी लाईक्स केल्या, कमेंट्स केल्या, भरभरून प्रतिसाद दिला. त्या सर्वांचे मी आणि माझे वडील मनःपूर्वक आभार मानतो. कारण तुमच्या या कमेंट्स आणि तुमचे हे लाईक्स यापेक्षा मोठी शाबासकीची थाप आमच्या पाठीवर नाही, असं मला वाटतं. त्यामुळे असा विचार करते आहे की पुढचे काही रविवार तरी माझ्याच वडिलांनी लिहिलेल्या किंवा आपल्यातल्या अनेक गुणी कलाकारांनी लिहिलेल्या कथा किंवा अतिशय छान कविता या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणेन. तर आजची गोष्ट सादर करते. आजची गोष्टसुद्धा शब्दबद्ध केली आहे माझ्याच वडिलांनी आणि कथेचं नाव आहे फलदायी सराव. एकदा एका गावावर देवांचा कोप झाला. इंद्रदेव खूप रागावले. रागारागात ते गावकऱ्यांना म्हणाले, आजपासून 12 वर्षे या गावात पाऊस पडणार नाही व त्यामुळे तुम्ही तुमच्या शेतात एकही पीक घेऊ शकणार नाही. शेतकऱ्यांनी अत्यंत नतमस्तक होत इंद्रदेवांना खूप आर्जव केला. त्यांच्या चरणावर नाक घासत त्यांची क्षमाही मागितली. परंतु इंद्रदेवांचा राग काही क्षमेना. तरीही शेतकऱ्यांनी केलेल्या विनंतीमुळे इंद्रदेव गावकऱ्यांना म्हणाले, बरं तर मग, जोपर्यंत देवादिदेव महादेव श्री शंकर स्वतःचं डमरू वाजवणार नाहीत ना, तोपर्यंत पाऊस पडणार नाही. असं म्हणून इंद्रदेवांनी मनोमन श्री शंकरांना डमरू न वाजवण्याची विनंती केली. महादेव श्री शंकर फार भोळे आहेत. आपण विनंती केली तर वाजवतील डमरू आणि पडेल पाऊस, असा विचार करीत सगळे शेतकरी महादेवांसमोर येऊन हजर झाले. शेतकऱ्यांनी महादेवांना डमरू वाजवण्याची विनंती केली. परंतु गावावर सगळ्या देवांचा राग होता. श्री शंकरांनी मी डमरू वाजवणार नाही असं ठामपणे सांगितलं. आणि या उपर आता कोणी कसलीही प्रार्थना केली, विनंती केली तर त्याला माझ्या रागाला सामोरे जावे लागेल अशी चांगली संधीही दिली. निरुपाय होत सगळे शेतकरी मागे फिरले. आता 12 वर्ष पाऊस पडणार नाही याबाबत त्यांची पुरती खात्री झाली. त्यामुळे त्यांनी आपल्या शेतात जमिनीची मशागत करणे, बी पेरणे ही सगळी कामे सोडून दिली. पीकच येणार नसेल तर उगाचच का खपायचं असा विचार करत शेतात जाणेही बंद केले. पण एक शेतकरी होता. तो दररोज पहाटे उठून शेतावर जाई. शेतीची मशागत करून नेहमीप्रमाणे शेतीची सगळी नियोजित कामे पार पाडत असे. पाऊस पडणार नाही म्हणून काय झालं? आपण आपल्या कामात कसूर केला तर 12 वर्षांनी आपण सगळं विसरून जाऊ. एवढंच नव्हे तर आपली श्रम करण्याची क्षमताही संपुष्टात येईल आणि आपण काहीच करण्याच्या योग्यतेचे राहणार नाही. आणि देव न जाणो कधीतरी पाऊस पडलाच तर, म्हणून करतो कष्ट, असे तो आपल्या घरातल्या प्रत्येकाला आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींना नियमितपणे सांगत असे. हे ऐकून इकडे पार्वतीलाही एकदा वाटू लागलं, 12 वर्षांनंतर श्री शंकर सुद्धा डमरू वाजवू शकतील का? विसरून गेले तर पंचायत होईल की मोठी. तिने आपला हा विचार श्री शंकरांना बोलून दाखवला. महादेवही विचारात पडले. हो, खरंच तसं होईल? आणि तसं झालं तर? शेवटी सरावासाठी महादेवांनी डमरू वाजवायचं ठरवलं आणि एक दिवशी खरोखरीच डमरू वाजवला. अहो काय आश्चर्य, पाऊस पडायला सुरुवात झाली. ज्या शेतकऱ्याने मशागत केली होती ना, त्या शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आलं. त्याच्या कष्टाचं चीज झालं. इतर शेतकऱ्यांनी शेतात काहीच पेरलं नव्हतं. मग उगवणार तरी काय होतं? म्हणून म्हटलं ना, परिस्थिती कशीही असो
स्वतःचं काम करणं थांबवू नये. रसिका हो, गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. तुमच्या कमेंट्सची वाट बघतेय. धन्यवाद.